नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि वर्षभर ज्या उत्सवाची वाट बघतो आम्ही तो दिवस आज आला आहे। तर कसं आहे ना, आमचा गाव खूप छोटा आहे, त्यामुळे आमच्या गावदेवीच्या मंदिरात काही मोजकेच कार्यक्रम होतात। त्यातलाच एक म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह, आम्ही त्याला सप्ताह म्हणतो। आणि हा सप्ताह फक्त एक दिवसाचा असतो, म्हणजे आज सकाळी 7ला चालू झाला आहे, तो उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू राहतो। तर गेले 2-3 दिवस पूर्ण सप्त्याची पूर्वतयारी सगळी चालू आहे, साफसफाई, सारवण, लायटिंग वगैरे सगळंच। आणि गाववाले एकदम आनंदातच सप्ताह साजरा करतात। पण सॅटर्डे संडे असा वीकेंड बघूनच हा सप्ताह आयोजित करतात, कारण की सगळे मुंबईवाले चाकरमणी वगैरे आहेत, तर त्यांना पण या सप्त्याचा आनंद घेता येईल म्हणून। आणि आपले हे चाकरमणी पण एक दिवस का होईना आमच्या गावाकडे येऊन सप्त्याला नक्कीच येतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सप्त्याचं निमंत्रण अख्ख्या आमच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना, सगळ्या गाववाल्यांना, सगळ्यांना असतं। तर ते भजन मंडळ ढोलपथक घेऊन येतातच, आणि सगळेजण येतातच, त्यामुळे सप्त्याचा हा जो आनंद असतो तो नेक्स्ट लेवलला जातो। सगळेजण सप्त्याला येणारच आहेत, तुम्ही पण सप्त्याला नक्की या। आणि आज आहे 13 तारीख, तर मला नाही माहिती हा व्हिडिओ कधी अपलोड करेन मी, कदाचित तोपर्यंत सप्ताह झालेला पण असेल। पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर सप्ताह नक्की एन्जॉय कराल। तर चला जाऊया आपण। आता भजन आहे दुपारी, आता वाजले किती 2 वाजवायला आले असतील, तर आता आम्ही चाललो आहे देवळात भजनाला। तर चला तुम्ही पण। आता आपण आलो रावतांच्या इकडे, ह्या साईडला। हां बऱ्यात ना, होय चालू देवळात, तुम्ही येत आहे ना? हां यावा, हां चला येतो मी। हां तर आता आपण चाललो आहे देवळात, आपल्या गावदेवीच्या मंदिरात, महालक्ष्मीच्या। आणि आता बघूया कधी चालू होईल आपलं भजन। तर भजनासाठी आपण चालू आहे, सगळे पुढे पण आहेत, तिकडे सगळे पोर बाकीचे गेले पण आहेत। आता आपण पोचलोय मंदिराच्या इकडे, ह्या साईडला भजन चालू आहे बाकीच्या दुसऱ्या वाडीचा। आणि इकडे 3 जण पाठी बघा रे जरा, ओय दिन्या, पप्पू आणि रोया, खास मुंबईवरून चाकरमणी आलेले आहेत। त्या साईडला सगळी दुकानं वगैरे लावणार, ती सगळे साफसफाई करते, सेटअप करते सगळे। असा काय तो परिसर आहे, मोठी मोठी झाडं त्या साईडला। या ट्रेंडिंग मध्ये गाणं ना रे, गेल्या वर्षी पण हाच होता गाणं, आणि आता पण तोच आहे, ट्रेंडिंग मध्ये। चला जाऊया। मस्त बघा, सारवलेलं आहे सगळं, क्लीन करून ठेवलेलं आहे। त्याला भजन चालू आहे, थोडं रांगोळी काढतात तरी। दर्शन घेऊया मध्यवडकरांचं संपलं आहे, आता आम्ही भजन करायला चालू करू। पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला।
अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा दुखी जीवनात, मनाचा विसावा दुखी जीवनात. अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा दुखी जीवनात, मनाचा विसावा दुखी जीवनात. अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा दुखी जीवनात, मनाचा विसावा दुखी जीवनात. अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा दुखी जीवनात, मनाचा विसावा दुखी जीवनात.
यमुना डोई बुडाला नाम यशोदे तुझा गगाना यमुना डोई बुडाला मगापासून बघा या पोराने किती मस्त रांगोळी काढली पूर्ण मंदिराच्या पूर्ण भोवतीला. भारी काढला अजून रांगोळी. कलर भरूच आहे अजून. भारी काढला काय हा आवाज येत नाही. सगळं भजन वगैरे चालू आहे. पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला
काय ना तिकडे मागे भजन चालूच आहे आणि मी आले कारण की इकडे ना पप्पाने मग अशी येताना ही चटई आणली नव्हती. इथे बाकीच्यांनी पण अंतरून घेतला नाही चटई, कारण की इथे बायका रात्री बसतात भजन वगैरे बघायला वगैरे, मग पुढे बसता येत नाही, बसायला भेटतच नाही, त्यामुळे अंतरून पहिल्यांदाच राखीव करून ठेवतो आम्ही. Hallelujah.
प्रकारे आमच्या वाडीतल्यांचं भजन संपलं. कंटिन्यू 3 तास चालू होतं. आता मला वाटतं माळवडी भजनाला सुरुवात करतील. अरे आमचं भजन झालंय आणि आता दिवसभर फक्त आपल्या गावातल्या सगळ्यांचं भजन मंडळ असतं आणि रात्रीवर रात्रीवर सगळे ते बाहेरगावचे भजन मंडळ ढोलपथक सगळं घेऊन येतात. तर हा फक्त ट्रेलर होता. खरीमध्ये तर रात्री आहे, त्यामुळे आपण आता जातो घरी. तर आता पण हा व्हिडिओ इथे संपूया. बाकीचं सगळं काय असेल तर तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळेल. तर तो पण व्हिडिओ नक्की बघा. ओके, बाय.